नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातोश्री एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या शब्दांच्या जातीमधला दुसरा प्रकार या ठिकाणी बघणार आहोत, सर्वनाम। नामाचा उच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी सर्वनाम असं म्हणतात। म्हणजे सर्वनामाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो ज्या नामाबद्दल येतो त्याचा अर्थ साधारण करतं किंवा धारण करतं। जसं राम ऐवजी राम हुशार आहे किंवा त्याच्याऐवजी तो दर आहे किंवा तो दररोज अभ्यास करतो, तर येथे तो हे त्या ठिकाणी सर्वनाम म्हणून वापरतात। सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात। सर्वात पहिले आहे पुरुषवाचक। बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या किंवा ज्याबद्दल बोलले जात आहे अशा व्यक्तीविषयी वापरलं जाणारं जे सर्वनाम आहे त्याला काय म्हटलं जातं? पुरुषवाचक सर्वनाम। जसं मी आहे किंवा समोर माझ्या कोणी असेल तर तो आहे, तू आहे किंवा आम्ही, तुम्ही, हे, त्याचंही ते ही सर्वनामे या ठिकाणी पुरुषवाचक मध्ये वापरतात। त्यानंतर दुसरा आहे दर्शक सर्वनाम। जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम म्हणतात। जसं हा किंवा तो किंवा हे, ते, ती हे सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये येतात। दुसरा आहे संबंधी सर्वनाम। वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवले जातात। जसं जो, जी, जे आणि ज्या ही दर्शक सर्वनाम आहेत। प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे कोण, काय ही सर्वनाम त्यामध्ये येतात। त्याच्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, त्यामध्ये कोण आणि काय हे प्रश्न न विचारता विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीबद्दल निश्चित माहिती देत नाहीत। त्या जसं की कोणी, कोणास, हसू नये। आत्मवाचक मध्ये स्वतःबद्दल माहिती देणारे स्वतः किंवा आपण असा या अर्थी वापरले जातात। सर्वनामाची महत्त्वाची होते बघा, मी गावाला जातो पुरुषवाचक आहे। त्यानंतर तो हुशार मुलगा आहे दर्शवाचक आहे। जो चकाकते ते सोनं नसतं। तिसरं या ठिकाणी तुझ्या पिशवीत काय आहे प्रश्नार्थक आहे। कोणी कोणास मदत करावी अनिश्चित आहे। मी स्वतः त्याला पाहिले हे आत्मवाचक आहे। मग सर्वनामाची 2 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत। तर नामाचा पुनर्विचार टाळला जातो, म्हणजे पुन्हा पुन्हा नावाचा वापर केला जात नाही किंवा नामाचा वापर केला जात नाही। दुसरं लिंग, वचन आणि विभक्तीनुसार सर्वनामामध्ये बदल होतो। तो, ती आणि ते मराठीत मुख्यत्वे करून 8 सर्वनाम आहेत। मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण आणि काय ही एकूण मूळ सर्वनाम त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये वापरली जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शब्दांच्या जातींमधला दुसरा प्रकार जो आहे तो या ठिकाणी डिटेल मध्ये पाहिला। आता आपल्याला तिसरा प्रकार विशेषण पाहायचा आहे, पण त्या अगोदर या दुसऱ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बटन दाबून त्या ठिकाणी बेल आयकॉनवरती बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा।